कधी कुठे सारे भेटले पंढरीत, वाहिले सुमन प्रभूच्या नामात. संतांची मातृभूमी हाच महाराष्ट्र, संतांची मातृभूमी हाच महाराष्ट्र. महाराष्ट्र ही संतांची पवित्र भूमी आहे. ज्या संतांनी आपल्या अभंगातून आणि विचारातून समाजाला भक्ती, प्रेम आणि माणुसकीचा मार्ग दाखवला, त्या संतांच्या जीवनाची आणि शिकवणीची ओळख करून देणारं एक सुंदर ठिकाण आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी पायल आणि आज आपण आलेलो आहोत संत दर्शन म्युझियम पाहण्यासाठी हडशी येथे. हे ठिकाण नेमकं कसं आहे, चला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. इथे आल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला दिसतं ते तिकीट घर. इथून आपल्याला संत दर्शनासाठी तिकीट मिळते आणि तिकिटाचे दर दर्शवणारा बोर्डही आपल्याला म्युझियमच्या बाहेरच पाहायला मिळतो. संत दर्शनाची सुरुवातच होते एका भव्य आणि सुंदर मूर्तीच्या दर्शनाने, आणि ही मूर्ती म्हणजे आपल्या लाडक्या गणरायाची. गणपती बाप्पाचं हे मनमोहक रूप पाहताच पुढे काय काय पाहायला मिळणार आहे याची उत्सुकता आणखीनच वाढते. गणपती बाप्पाचं मनमोहक दर्शन घेतल्यानंतर पुढे आपल्याला दर्शन घडतं ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या भव्य मूर्तीचं, आणि या मूर्तीवर सतत कोसळणाऱ्या धबधब्यांच्या पाण्याचा सुंदर अभिषेक पाहायला मिळतो. थोडे पुढे गेल्यावर बाल हनुमान आपल्या हाताने शिवपिंडीला जलाभिषेक करताना दिसतात. पुढे जाण्याचा मार्ग गुहेतून आहे आणि हा मार्ग पार केल्यानंतर पुढे आपली नजर खेळते ती तब्बल 15 फूट उंच अशा भव्य शिवपार्वती मूर्तीवर. हे दृश्य पाहून कैलासावर आल्यासारखे वाटते. इथलं वातावरण, आजूबाजूचा पक्ष्यांचा मंजूळ आवाज, हे सगळं ऐकताना क्षणभर आपण एखाद्या खऱ्याखुऱ्या जंगलातच आलो आहोत असे भासते. लहानपणी श्रावण बाळाची गोष्ट तर आपण सगळ्यांनीच ऐकली आहे, पण इथे आल्यानंतर तीच गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर साकारलेली पाहायला मिळते. श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना कावडीतून घेऊन जातानाचं हे दृश्य हुबेहूब असल्यासारखे वाटते. मन निर्मळ असेल तर देवाचं अस्तित्व आपल्या आसपासच अनुभवता येतं, असा संदेश ज्यांच्या अभंगातून आपल्याला मिळतो असे हे संत रविदास आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना दिसत आहेत. थोडे पुढे गेल्यानंतर आपण जातो ते थेट भक्त पुंडलिकापाशी. ते मातृपितृ भक्त म्हणजेच आई वडिलांची सेवा करणारे होते. आई वडिलांची सेवा करत असताना त्यांच्या दारात भगवान श्री विठ्ठल आले. आईच्या सेवेत व्यस्त असल्याने पुंडलिकाने देवाकडे वीट फेकून दिली आणि त्यावर उभे राहण्याची विनंती केली. तोच हा देखावा. पुढे आपल्याला संत नामदेवांच्या बालपणीची ही कथा दिसते. एकदा त्यांच्या आई गोराई यांनी लहानग्या नामदेवांना विठ्ठलाला नैवेद्य दाखवण्यासाठी त्यांच्याकडे ताट दिले. मंदिरात मूर्ती जेवत नाही हे पाहून नामदेव हट्ट धरून रडू लागले. भक्ताचा भोळा भाव पाहून विठ्ठल प्रकट झाले आणि त्यांनी संपूर्ण नैवेद्य खाल्ला. तोच हा देखावा. आणखीन पुढे गेल्यानंतर संत जनाबाई आपल्याला जात्यावर दळण दळताना दिसतात. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, दळिता कांडिता तुझ गायीन अनंता. ही संत जनाबाईंची काही अभंग आपल्याला अवगत असतीलच. संत जनाबाई नामदेवांच्या घरी दासी होत्या. भल्या पहाटे उठून त्या दळण दळायच्या. दळण दळतेवेळी त्यांच्या मुखातून सुंदर अभंग उमटायचे. आपल्या भक्ताचे कष्ट पांडुरंगाला पाहावले जायचे नाहीत, म्हणून विठ्ठल स्वतः जनाबाईंसोबत जात्यावर बसून दळण दळू लागायचे. तो हा देखावा.
संत ज्ञानेश्वरांच्या बालपणीची अत्यंत प्रसिद्ध ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही कथा सगळ्यांना अवगत असेलच. संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे, अंती सुखाचे ते पद पावो तोची साधू बोध, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संन्याशाची मुले म्हणून हिणवणाऱ्या समाजावर रुसलेल्या आपल्या थोरल्या बंधू संत ज्ञानेश्वर महाराजांचा रुसवा घालवण्यासाठी लहानग्या मुक्ताबाईंनी गायलेले अभंग म्हणजेच ताटीचे अभंग, आणि तोच हा देखावा. थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला एका गुहेमध्ये ध्यानाला बसलेले साधू दिसतात. आणखीन पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते ती संत ज्ञानेश्वर आणि योगी चांगदेव यांची भेट. 1400 वर्ष आयुष्य असलेल्या योगी चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहिताना संभ्रमात पडून एक कोरा कागद पाठवला. मुक्ताबाई म्हणाल्या, चांगदेव इतके जगूनही कोरेच राहिले. ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी चांगदेव आपला अहंकार दाखवत एका जिवंत वाघावर बसून आणि हातात सापाचा चाबूक घेऊन निघाले. ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना गर्वहरण करण्यासाठी आपण बसलेली निर्जीव विटांची भिंत चालवून दाखवली आणि चांगदेवांचा अहंकार गळून पडला. पुढे आपल्याला दिसते ते संत एकनाथांची गोष्ट. एका बाजूला अनेक ब्राह्मण गंगेचे पवित्र पाणी घेऊन पैठणला येत असताना एका गाढविणीला पाण्यासाठी तडफडत पाहून हा तुच्छ प्राणी आहे म्हणून सर्व ब्राह्मण पुढे निघून गेले. मात्र एकनाथ महाराजांनी त्या गाढविणीला गंगाजल पाजून जीवदान दिले, असा देखावा आहे. तर दुसऱ्या बाजूला पैठणमध्ये गोदावरी तीरावर एका लहान बाळ वाळूमध्ये रडत असताना एकनाथांनी पाहिले. त्यांनी त्या रखरखत्या उन्हातून त्या बाळाला उचलून घेतले, असा देखावा आहे. संत गोरा कुंभार यांची गोष्ट तर सगळ्यांनाच अवगत आहे. आन मोडल्याने हात तोडून घेतात तेव्हा स्वतः देव गाडगी मडकी बनवताना तर रुक्मिणी माता पाणी भरताना देखावा दिसत आहे. पुढे आल्यानंतर आपण थेट पोहोचतो ते संत सावतामाळी यांच्या भक्तिमळ्यात. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, ही संत सावतामाळी यांचे अभंग तुम्हाला अवगत असतीलच. पंढरपूर जवळील अरणगाव येथे राहणारे संत सावतामाळी हे शेतात काम करत असताना अभंग म्हणत असत. त्यांचे विठ्ठलावरील प्रेम हे या देखाव्यातून आपल्याला दिसून येते. पुढे आहे अत्यंत सुंदर आणि माझ्या आवडीचा देखावा. तो म्हणजे संत तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज यांची भेट. शिवाजी महाराजांनी संत तुकोबांना मौल्यवान रत्ने आणि धन पाठवले, पण विठ्ठल हेच आमचे धन असे सांगत संत तुकारामांनी ते नम्रपणे नाकारले. तेव्हा शिवाजी महाराज स्वतः संत तुकोबांना भेटण्यासाठी आले होते. हा तो देखावा. पुढे आपल्याला संत सखू विठ्ठल चरणी आपल्या आत्म्याचे समर्पण करताना दिसतात. आणखीन पुढे गेल्यानंतर आपल्याला शेगावचे गजानन महाराज दिसतात. थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला जंगलामध्ये श्री स्वामी समर्थ आणि कर्दळे वनातील लाकूड तोड्या यांचा देखावा दिसतो. यानंतर सबका मालिक एक हे म्हणणाऱ्या साईबाबांचे वेगवेगळे देखावे इथे साकारलेले आहेत. पुढे देखावा दिसतो तो भव्य असा पालखी सोहळ्याचा.
या म्युझियममध्ये आल्यानंतर सर्वात आधी लक्ष वेधून घेतात त्या भव्य आणि अप्रतिम मूर्ती. प्रत्येक मूर्ती इतकी जिवंत भासते की क्षणभर आपण इतिहासाच्या त्या काळातच पोचल्यासारखे वाटते. मूर्तीच्या चेहऱ्यांवरचे भाव, त्यांची वेशभूषा आणि बारकाईने केलेले कोरीव काम खरंच पाहण्यासारखे आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि संस्कृतीचा हा सुंदर वारसा इथे अगदी डोळ्यासमोर उभा राहतो. या म्युझियमचा शेवट श्री सत्य साईबाबा यांच्या देखाव्याने होतो. इतक्या सुंदर आणि भव्य संत दर्शनानंतर मन खरंच भारावून जातं. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा हा अनमोल वारसा एकदा तरी नक्की अनुभवायला हवा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ठिकाणी, नवीन अनुभवांसोबत, नवीन आठवणी घेऊन. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.